हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज होती होळी. होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. आणि जे ताई, दादा माझ्या व्हिडिओला कमेंट, लाईक करतात त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. का तर भरपूर असे व्हिडिओला त्यांनी छान-छान कमेंट्स करतात आणि लाईक करतात. तर खरंच त्यांचे खूप मनापासून आभार मानते मी. आणि चला आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी न स्किप करता पाहायचं आहे. आणि कमेंटसुद्धा करायची. आणि तुम्हीसुद्धा अशीच होळी साजरी करता का? किंवा तुम्हालाही अशीच माझ्यासारखंच तुमचंही रुटीन आहे का? हे मला सांगायचं आहे. तर चला दारांगण स्वच्छ झालं. त्यानंतर जरा अंगण सुकून गेल्यानंतर मी लगेच रांगोळी काढायला सुरुवात केली. आणि आता सध्या तरी चुलीवर पाणी तापवायचं चाललेलं आहे. हीच आपली शेजारची जी जास्वंदीची झाडं आहेत, तर ती तोडलेली होती. तर बरीचशी झाडं वाळून गेली होती म्हणजे तोडल्यानंतर. तर त्याच लाकडांचा असा उपयोग करून घेतला आहे. नाहीतर एरवी आम्ही गॅसवरच पाणी तापवतो. आणि परीचे पप्पा तोपर्यंत लगेच देवपूजा करून घेत होते. आणि असं ज्यावेळेस सण असेल ना, त्यावेळेस सगळ्यांनी घरातल्यांनी मदत जर केली, तर खरंच खूप छान वाटतं. कारण तर घरातल्या एका बाईला ना भरपूर काम असतात बरं का. म्हणजे नाश्त्यापासून तर पुरणपोळीचा स्वयंपाक जर असेल तर स्वयंपाक, भांडी, बरीचशी कामं असतात. आणि माझं तर कसं रुटीन असतं, तुम्ही आता पाहतालच. तरी पण आहे ना, एखादी म्हणतात ना आपल्याला घराला कोणतरी एक मदत करणारं कोण असेल, तर खरंच खूप छान होतं. आणि माझी मुलगी तर मला खरंच खूप मदत करते बरं का, म्हणजे परी आमची. परी खूप मदत करत असते. तर म्हणजे किरकोळ कामं जरी केली तरी आपलं थोडंसं काम हलकं होऊन जातं. तर मी आता नाश्ता बनवून घेतला. तोपर्यंत मलाच म्हणजे पौर्णिमा पण होती. त्यामुळे हळदीचं लेपनही करायचं होतं. तर परीने अशी छोटी-मोठी कामं केलेली आहेत बरं का. तुम्ही आता व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण पहा. तर मी आता मस्त असे गरमागरम कांदा पोहे आणि चहा बनवणार आहे नाश्त्याला. का तर मी पोहे वगैरे रोज-रोज काही बनवत नाही. आणि शक्यतो असं म्हणजे सगळीजणं घरी असेल ना, त्याच वेळेस मुलं, त्यांचे पप्पा घरी असेल त्याच वेळेस मी बनवते. शक्यतो रोज-रोज नाश्ता वगैरे ह्याच्या भानगडीतच पडत नाही. सरळ आपली चपाती, भाजी आणि डबा द्यायचा असतो. त्यामुळे तेच बनवत असते. तर हे असं आमचं रोजचं माझं रुटीन असतं. आणि तुमचंही रुटीन असं माझ्यासारखंच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि ज्या ताई-दादांना जे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करायचे. आणि त्यानंतर नाश्ता झाला की मी लगेचच झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर फरशी पुसून घेतली. का तर कसं होतं, मेन सणाच्या दिवशी तर आपल्याला घरही स्वच्छ लागतं. पुरणपोळीचा स्वयंपाक करायच्या अगोदर मी पहिल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या. किचन ओटा पुसून घेतला. पोहे नाश्ता झाल्यानंतर नाश्त्याची भांडी आवरून घेतली आणि लगेचच फरशी पुसून घेतली. तर आता तुम्हाला देवाच्या साईडला एक मनी प्लांट दिसत असेल बघा. खूप छान असा मनी प्लांट पण यायला लागला आता. तर मनी प्लांट लावलेले आहेत. खरंच खूप फायदे आहेत बरं का. तुम्ही Googleवर पण टाकून पहा. खरंच मनी प्लांटचे खूप सारे फायदे आहेत. आणि छान पण वाटतं बरं का. आणि जसं मी देवापाशी लावायचं म्हणजे जशी कुंडी आणून ठेवली ना, तसं त्याला छानच बहरच येत चाललंय. नाहीतर एरवी असं येत नव्हतं बरं का. सारखी पानं गळून पडायची. पण त्याला आहे ना तिथं ठेवल्यापासून काय माहिती काय, पण इतकं सुंदर असं फुटायला लागलं. तुम्हाला जवळून त्याचा व्हिडिओ नक्कीच मी बनवणार आहे. तुम्ही नक्की पहा. आणि खरंच मनी प्लांट एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देतं. आणि तुम्हाला पण अशी सवय आहे का माझ्यासारखी? जर फरशी पुसायची असेल, तर सगळ्यांना खुर्चीवरती बसायला सांगायचं. आता परीचे पप्पा तर मस्त आराम चाललाय त्यांचा. आणि राहुलचं चाललं होतं लॅपटॉप पाहायचं, म्हणजे त्याचा पण अभ्यासच चालला होता. आणि त्यानंतर ह्या मोठ्या पिशवीमध्ये मी मिरच्या आणलेल्या आहेत बरं का. आता आपल्याला मसाल्याची पण रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. तर मी 2-2.5 किलो मिरच्या आणून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. म्हणूनच मी लगेच माठ वगैरे स्वच्छ करून घेतला आजच. आणि मला आहे ना गेल्या वर्षी मी ठेवून टाकला होता. तर आता म्हटलं चला आज ह्या वर्षी म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. आत्ताच जरा सुरुवात केली आपण, तर जास्त करून जाचत नाही अचानक जर थंड पाणी पिलं तर. आणि थंड पाणी पिण्यासाठी लगेचच आपण पाणी भरून नाही ठेवायचं. त्यात पहिल्यांदा साधं आपलं जे नेहमीचं पाणी असेल ते भरून ठेवायचं 1-2 दिवस आणि त्यानंतर आपल्याला वापरायला सुरुवात करायची. तर मी तसंच केलेलं आहे. आणि त्यानंतर लगेच डाळ लावली बघा कुकरला शिजायला आणि त्यामध्ये तेल, हळद, मीठ असं घालून घेतलेले. हळद न चुकता हळद घातल्यामुळं काय होतं, की छान असा पुरणपोळीला कलर पण येतो. आणि कणिक जी मळतो ना त्यातसुद्धा आपल्याला हळद घालायची, म्हणजे छान अशा मस्त पुरणपोळ्या दिसतात. आणि त्यानंतर कटाच्या आमटीसाठी मी अ, कांदा, लसूण आणि खोबरं, आलं हे सगळं आहे ना एकदम एकाच कढईमध्ये भाजून घेते. तुम्ही म्हणताल कढई, मी फक्त ती भाजण्यासाठीच कढई ठेवलेली बरं का. आणि हो का, ह्यांची तर अशी मला मदत असतीच असते. आणि असा नवरा मिळायला म्हणतात ना, नशीब लागतं असंच झालेलं आहे. आणि कुठेतरी काय पुण्य केलं असेल ना, त्यामुळेच असं मला वाटतं, की असा नवरा मला मिळाला आहे. आणि त्यांची खूप सारी मला मदत होती. तर त्यांनी मला म्हणले, की "चल तोपर्यंत मी तुला परतू लागतो, तोपर्यंत कटाच्या आमटीची तयारी कर." तर मी मसालाही वाटून घेतला होता आणि मी तोपर्यंत आमटी फोडणीला टाकत होते. तर माझं वाटण वाटून झालं होतं आणि मस्त हा मसाला मी छान अशी ग्रेव्ही छान तेलावरती परतून घेतली होती. आणि
त्याला तेल सुटोस्तोपर्यंत मसाला भाजावा लागतो. बराचसा वेळ जातो त्यामध्ये आणि ही येळवणी आहे. म्हणजे आमच्याकडे जे डाळीचं पाणी राहतं, त्याला आमच्याकडे येळवणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा बरं का कमेंट करून. का तर कसं होतं सगळ्या भागात वेगवेगळं काहीतरी नाव असेल आणि मी थोडीशी पळीभर डाळ मी साईडला काढून ठेवली होती आणि ती डाळ पण आपल्याला ह्यात घालायची आणि मस्त कडकडून अशी उकळी येऊन द्यायची. दणकावून जी उकळी येईल ना त्यावेळेस मग छान आपली आमटी पण शिजली जाते आणि चवीला तर खूप भन्नाट झाली बरं का आमटी. आणि चला आता कणिक मळून घेते. तर कणिकसाठी मी त्या तांब्यामध्ये हळद हळद घातलेली आणि हळदीचं पाणी ते त्यामध्येच आपल्याला कणिक छान मळून घ्यायची आणि बऱ्याचशा ताई काय करतात कणिक मळायचं मग ते पाण्यात ठेवायचं असं मी काहीच करत नाही. फक्त आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. म्हणजे आता पीठ मळताना तेलाचं मोहन घातलं ना आणि वरून असं तेल लावून ठेवलं, तर काहीच गरज पडत नाही आणि ह्यात मैदासुद्धा घातलेला नाही. फक्त गव्हाचं पीठच आहे आणि तेल आणि थोडंसं चिमूटभर हळद टाकली होती. तर खरंच खूप सुंदर अशा म्हणजे पुरणपोळ्या पण दिसतात आणि न फुटता ह्या पुरणपोळ्या छान होतात. तुम्हाला काही पाण्यात ठेवायची सुद्धा गरज नाही. फक्त पीठ आहे ना, व्यवस्थित मळून घेतलं तुम्ही तर छान आपल्या पुरणपोळ्या होतात. तर फक्त पिठावर अवलंबून असतं. तुम्ही पीठ किती छान मळताय त्याच्यावरती. तर तुम्ही जितकं छान मस्त मऊसूत पीठ मळाल ना, तेवढं तुमच्या पुरणपोळ्या छान होणार आहेत. आणि त्यानंतर बघा कटाची आमटी पण खूप सुंदर झाली होती. मस्त असा कट आला होता. तर आहे ना, छान अशी तर्रीदार झालेली आहे आमटी आणि अळूच्या वड्या पण केलत्या बरं का मी. अळूच्या वड्याही थोड्याशा केलत्या. भजी नव्हते यावेळेस केले. अळूची पानं होती बघा आपल्या शेजारी आणि एवढं पुरण राहिलं होतं शिल्लक. तर चला म्हणलं आता पुरणपोळ्या मी अर्धा किलो डाळ घालत असते बरं का प्रत्येक सणाला आणि कोण पाहुणे वगैरे येणार असेल तरच मी जास्त टाकते. अर्धा किलो पोळ्या आम्हाला भरपूर 2 दिवस पुरतात आणि त्यानंतर परीला मी सांगितलं हळदीचं लेपन करायला. पण तिला जास्त जमत नाही बरं का. तर तिने काय केलं खूप घट्ट हळद मळली होती. तर तिला मी थोडंसं गंगाजल आमच्या वडिलांनी काशीला गेलते ना त्यावेळेस हे गंगाजल आणलेलं आहे. तिला म्हटलं थोडंसं गंगाजल टाक आणि थोडंसं पातळ कर आणि हो का वाटीमध्ये इतकं तिने ना घट्ट असं म्हणजे हळदीचं लेपन केलं होतं. तर तिला मी थोडंसं गंगाजल टाकून पातळ असं लेपन करायला सांगितलं आणि मला हे काम होतं ना पुरणपोळीचं त्यामुळे आज तिने थोडीशी मदत केली बरं का मला. तर छानपैकी तिने गंगाजली टाकून मस्त हळदीचं लेपन केलं. रांगोळी काढली होती आणि त्यानंतर 4:30-5 वाजत आले होते. त्यावेळेस मग होळीची तयारी केली होती परीच्या पप्पांनी आणि परीनी दोघांनी आणि राहुलचा त्याचा अभ्यास चालू असतो त्याच्यामुळे तो काय कशात मदत करत नाही जास्त. पण ज्यावेळेस तो फ्री असतो त्यावेळेस मग करत असतो बरं का मदत. म्हणजे असं नाही की तो नाही करत, पण करतो आणि परीला रांगोळी वगैरे काढायला आवडती. तिला एकदा रांगोळी काढायला सांगितली की आपला अर्धा तास गेला म्हणून समजायचं. छान अशी बारीक-बारीक रांगोळी काढत बसती आणि तिला ते काम आवडतं मग त्याच्यासाठी तेच काम असतं आणि मला आता घरातली पण तयारी आवरायची होती. ज्यांच्या घरी अशा मुली आहेत ना, ती खरंच खूप नशिबवान आहेत. का तर साक्षात लक्ष्मीच आपल्या घरी असते आणि ती आपल्याला मदत करत असते असं समजायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझा विचार तर तसाच आहे बरं का. कसं होतं मुलीने एक जरी काम केलं आणि आपल्या सणाच्या दिवशी असं थोडंसं हातभार लावला तर अजूनच छान वाटतं. तशी ती एरवी कामच करते, पण सणाच्या दिवशी आपल्या मुलींनी मदत केली तर खरंच खूप भारी वाटतं आणि सण अजून 4 पटीने छान होतो. चला आता परीचे पप्पा नारळ फोडत होते आणि पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवलं होतं बरं का. फक्त मी आहे ना सगळ्यांची व्हिडिओ काढत होते आणि राहुलचं चाललं होतं मदत करायला पप्पांना आणून द्यायला हातामध्ये आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने आम्ही होळी छान असं साजरी केली. तुम्ही सुद्धा अशी साजरी करता का? मला कमेंट करून नक्की सांगायचे आणि जे नवीन ताई दादा असेल त्यांनी लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करायचे आणि आजची होळीचा हा ब्लॉग पाहायला तुम्हाला कसा वाटला तो नक्की सगळ्यांनी आवर्जून कमेंटमध्ये साईडचा जो आवाज आहे तो आमच्या इथल्या मंदिराचा आहे. तिथे सार्वजनिक होळी पेटवली जाते. तिथला हा आवाज आहे. तर किती छान वाटते का नाही आवाज? बघा बरं. तुमच्याकडे पण अशीच होळी असते का? कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.